नमस्कार, मी स्वाती गोडसे. आपण पाहताय न्यूज 18 लोकमत बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. तर आज अनंत चतुर्दशी आहे, त्यानिमित्ताने आणखीन काही महत्त्वाच्या बातम्यांचा आपण सविस्तर आढावा घेणार आहोत. सुरुवातीला औरंगाबादमधून एक महत्त्वाची बातमी आहे. आधीच जाहीर केलेल्याप्रमाणे औरंगाबाद एमआयएमचे खासदार मंदिर उघडण्यासाठी आता जाणार आहेत. दुपारी 2 वाजता इम्तियाज जलील हे खडकेश्वर मंदिरात जाणार आहेत. तर आज मंदिर आणि उद्या मशिदी उघडणार असल्याची घोषणा देखील जलील यांच्याकडून करण्यात आली होती. तर खडकेश्वर मंदिरात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त या पार्श्वभूमीवरती लावण्यात आलाय. औरंगाबादमधली महत्त्वाची बातमी या घडीची आपण पाहतोय. खासदार इम्तियाज जलील हे या ठिकाणी खडकेश्वर मंदिर उघडण्यासाठी जाणार आहेत. दुपारी 2 वाजता जलील खडकेश्वर मंदिरात पोहोचतील. तर आज मंदिरं आणि उद्या मशिदी उघडल्या जातील अशी घोषणा जलील यांनी 8 दिवसांपूर्वीच केली होती. आणि त्या पार्श्वभूमीवरती काल वंचितचं आंदोलन झाल्यानंतर आज एमआयएम कडून देखील अशा पद्धतीनं मंदिरं उघडण्यासाठी प्रयत्न होताना बघायला मिळत आहेत. पोलीस प्रशासन सज्ज झालेलं आहे. खडकेश्वर मंदिर परिसरात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे, कारण काही वेळातच या ठिकाणी इम्तियाज जलील आपल्या कार्यकर्त्यांसह उपस्थित होतील. खडकेश्वर मंदिर उघडण्यासाठी ते या ठिकाणी जाणार आहे. सिद्धार्थ गोदम औरंगाबादचे प्रतिनिधी या संदर्भात आपल्याला अधिक माहिती देत आहेत. सिद्धार्थ, आता 2 वाजता जे आहे इम्तियाज जलील इथं खडकेश्वर महादेव मंदिरामध्ये येणार आहेत. मंदिर उघडण्यासाठीची त्यांनी आधीच घोषणा केली होती. 8 दिवसापूर्वी त्यांनी सांगितलं होतं की 1 तारखेला हिंदू मंदिर आणि 2 तारखेला मस्जिद उघडणार आहेत. त्याआधी जर सरकारने मंदिरं खुली नाही केली तर इम्तियाज जलील स्वतः ते मंदिर उघडतील किंवा उद्या मस्जिद उघडतील, अशा पद्धतीची त्यांनी घोषणा केली होती. आता खडकेश्वर मंदिरामध्ये ते 2 वाजता येणार अशी माहिती कळतात खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पोलीस बंदोबस्त लावण्यात आलेला आहे. आणि या ठिकाणी मंदिर आधीपासूनच बंद असल्यामुळे आता इम्तियाज जलील आल्यानंतर ते मंदिर कसं उघडतील किंवा आल्यानंतर त्यांना मंदिरात जाऊ दिलं जाईल का, कारण पोलीस खूप मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी आहे. आणि आधीच जे चंद्रकांत खरे असतील, अंबादास दानवे असतील, शिवसेनेचे नेते, त्यांनीही इम्तियाज जलील यांच्या मंदिर प्रवेशाला विरोध केलेला आहे. राज्य सरकार किंवा केंद्र सरकारने जे नियम घालून दिलेले त्या नियमाचं पालन केल्याशिवाय कोणी मंदिर उघडू नये अशा पद्धतीची भूमिका सेनेचे खासदार आमदारांनी या ठिकाणी घेतलेली आहे. एकंदरीतच अटीतटीची आता वेळ या ठिकाणी आहे, कारण इम्तियाज जलील म्हणताय मी 2 वाजता मंदिर उघडणार आणि पोलीस या ठिकाणी मोठ्या प्रमाणात असल्यामुळं निश्चित या ठिकाणी काही ना काही राडा होण्याची शक्यता आहे. अगदी. आणि औरंगाबादमध्ये सुरू असलेल्या या सगळ्या प्रकरणांसंदर्भात अशीच माहिती आपल्याकडून जाणून घेत राहू. तुर्त धन्यवाद सिद्धार्थ या सविस्तर माहितीसाठी. दुपारचे 1 वाजून गेलेले आहेत आणि साधारण 2च्या सुमारास माजी राष्ट्रपती प्रणवदा यांच्यावरती अंत्यसंस्कार होणार आहेत. त्या ठिकाणची ही दृश्य आपण पाहतोय. काल वयाच्या 84व्या वर्षी प्रणवदांचं नवी दिल्लीत निधन झालं. त्यांना कोरोनाचीही लागण झाली होती. ट्विटरद्वारे त्यांच्या मुलाकडूनच या संदर्भातला खुलासा करण्यात आला आणि त्यानंतर आज साधारण 2 वाजता त्यांच्या पार्थिवावरती अंत्यसंस्कार होणार आहेत. सकाळपासून अनेक मान्यवरांनी त्यांचं अंत्यदर्शन घेऊन त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे आणि काही वेळातच लष्करी इतमामात त्यांच्यावरती अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. आमचे नवी दिल्लीचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्याला अपडेट देत आहेत. प्रशांत, साधारण कितीच्या दरम्यान अंत्यसंस्कार होणार आहे? 2ची वेळ देण्यात आली होती. थोड्याच वेळात माजी राष्ट्रपती भारतरत्न प्रणव मुखर्जी यांचं पार्थिव हे 10 राजाजी मार्ग येथून निघून लोधी रोड स्मशानभूमी जे आहे तिथे पोहोचणार आहे. त्यानंतर 2:30च्या दरम्यान त्यांच्यावरती अंत्यसंस्कार करण्याची शक्यता आहे. महत्वाचं म्हणजे यापूर्वी जसा आपण उल्लेख केला, राष्ट्रपती रामनाथ कोविंद, उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि प्रमुख नेते राहुल गांधी यांच्यासह इतरही नेत्यांनी त्यांचं अंत्यदर्शन घेऊन श्रद्धांजली व्यक्त केली. आणि नुकतंच केंद्रीय मंत्रिमंडळाने माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या निधनानिमित्त शोक प्रस्ताव देखील पारित केलेला आहे. लष्करी इतमामध्ये त्यांच्यावरती अंत्यसंस्कार होणार आहे. त्यासाठी केंद्रीय गृह मंत्रालय,
केंद्रीय संरक्षण मंत्रालयाचे अधिकारी हे लोधी रोड स्मशानभूमीत सकाळीच पोहोचलेले आहेत. तिथे युद्धस्तरावरती तयारी सुरू आहे आणि महत्वाचं म्हणजे जर बघितलं लष्करी इतमामध्ये त्यांच्यावरती संस्कार करण्यात येणार आहे. हे असं असताना देखील त्या पद्धतीने प्रणव मुखर्जी हे कोरोना यांची चाचणी सकारात्मक आली आहे. सगळं सामाजिक अंतर आणि सगळ्यांना मास्क घालण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत आणि त्याच्या प्रोटोकॉलच्या आधारावरतीच म्हणजे कोरोना प्रोटोकॉलनुसार त्यांच्यावरती अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. लोधी रोड क्रिमिनल सेंटर येथे. स्टुडिओ अगदी. प्रशांत, त्यांना कोरोनाची लागण झाली होती आणि त्यामुळे ते प्रोटोकॉल अर्थातच असतील, त्यामुळे त्या पद्धतीनं कशा पद्धतीनं या ठिकाणी अंत्यसंस्कार केले जातील त्याबद्दल सविस्तर सांगाल? ज्या पद्धतीनं लोधी रोड स्मशानभूमीमध्ये इलेक्ट्रिक वाहिनीमध्ये त्यांच्यावरती अंत्यसंस्कार करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्याच पद्धतीची तयारी देखील केली जात आहे आणि कुटुंबियाकडून त्या पद्धतीने परवानगी देखील घेण्यात आलेली आहे. लष्करी इतमामध्ये त्यांच्यावरती अंत्यसंस्कार होईल यासाठी त्यांना गार्ड ऑफ ऑनर देखील दिला जातील आणि सोबतच त्यांच्या ज्या पद्धतीनं निधन झालं एक भारतरत्न कर्तबगार नेता आणि सोबतच काँग्रेसचे चाणक्य आणि संकटमोचक संबोधले जाणारे प्रणव मुखर्जी यांच्या निधनानिमित्त ही तयारी करण्यात आलेली आहे. सोबतच ज्या पद्धतीने लोधी रोड क्रिमिनल सेंटरमध्ये मोठ्या संख्येनं लष्करी जवान देखील पोहोचलेले आहे आणि ज्या पद्धतीनं लष्करी इतमामध्ये एखाद्या व्यक्तीवरती अंत्यसंस्कार केले जातात त्याच धर्तीवरती फक्त इथे यावेळेस कोरोना प्रोटोकॉलचं पालन केलं जाणार आहे. बहुतांश लोक हे जे पीपी जे अंत्यसंस्कार करणारे लोक आहेत त्यांना पीपी किट घालून असणार आहे. सोबतच जेही त्यांचे नातेवाईक आहेत त्या सगळ्यांनाही देखील मास्क आणि सामाजिक अंतर पाळण्याच्या सूचना देखील देण्यात आलेल्या आहे. जे VIP आहे ते उपस्थित राहणार आहे त्यांना देखील मास्क आणि इतरही सामाजिक अंतर पाळण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहे. सोबतच ज्यांनाही अंत्यसंस्काराच्या संपूर्ण प्रक्रियेत सहभागी होणारे जे लोक आहेत त्यांना बहुतांश PPE किट असतील अशा प्रकारच्या सूचना देखील केंद्रीय गृहमंत्रालयाच्या वतीनं जारी करण्यात आलेल्या आहे. स्टुडिओ प्रशांत, सकाळी त्यांच्या पार्थिव हे अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आलं होतं. कोणकोणत्या मान्यवरांनी सकाळपासून त्यांचं अंत्यदर्शन घेतलं आणि त्यांना श्रद्धांजली वाहिली? दिल्लीतील 10 राजाजी मार्ग इथे शासकीय निवासस्थान आहे. प्रणव मुखर्जी त्याचं निधन झालं काल. आपल्याला माहित असेल की राष्ट्रपती पदावरून दूर झाल्यानंतर केंद्र सरकारच्या वतीने प्रत्येक माजी राष्ट्रपतींना एक घर दिलं जातं. ज्या पद्धतीने प्रतिभा पाटील यांना पुण्यात घर दिलं त्या धर्तीवरती दिल्लीमध्ये प्रणव मुखर्जी यांना 10 राजाजी मार्ग हे निवासस्थान देण्यात आलं होतं. इथेच आज सकाळीपासूनच मोठी रीग लागली होती. त्यापूर्वी जर बघितलं सकाळी सर्वात प्रथम राजनाथ सिंग जे संरक्षण मंत्री आहेत त्यांनी त्यांचं अंत्यदर्शन घेतलं. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील अंत्यदर्शन घेतलं. त्यानंतर उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी देखील अंत्यदर्शन घेतलं. त्यानंतर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी देखील अंत्यदर्शन घेतलं. सोबतच जेव्हा केंद्रीय अर्थ मंत्रालयाचे कार्यरत होते त्यावेळेसच्या बहुतांश IAS अधिकारी देखील आजच्या या कार्यक्रमात सहभागी झाले होते श्रद्धांजली कार्यक्रमामध्ये आणि सोबतच काँग्रेसचेही अनेक ज्येष्ठ नेते या संपूर्ण श्रद्धांजली कार्यक्रमामध्ये सहभागी झाले होते. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी देखील त्यांच्या निवासस्थानी येऊन त्यांचं अंत्यदर्शन घेतलं. सोनिया गांधी यांची प्रकृती ठीक नसल्यामुळे त्या येऊ शकल्या नाही अशा प्रकारची माहिती पुढे आलेली आहे. पण महत्वाचं म्हणजे काँग्रेसचे बहुतांश नेते देखील इथे आले होते. काँग्रेसच्या शैलजा कुमारी त्यानंतर सोबतच बंगालमधील जे अनेक नेते आहेत ते देखील इथे पोहोचलेले होते. बंगालमधून सोबतच जर बघितलं बंगालच्या ज्या खासदार आहेत जे राज्यसभेचे खासदार त्यांचे बहुतांश खासदार ते इथे पोहोचले होते. सोबतच त्यांच्या जवळ गेल्या काही काळामध्ये ज्या पद्धतीनं प्रणव मुखर्जी यांच्यासोबत असणारे अनेक सहकारी देखील यावेळेस उपस्थित संपूर्ण परिसर हळहळ होता अशा प्रकारचे तिथे चित्र होतं. एक मोठी रीग या संपूर्ण अंत्यदर्शनासाठी इथे लागली होती. अगदी. प्रशांत, नवी दिल्लीतून या संदर्भातली अपडेट अशीच आपल्याकडून जाणून घेत राहू. तूर्त धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी. यानंतर पुढची एक महत्त्वाची बातमी आहे. आज दुपारी 2 वाजता जलील खडकेश्वर मंदिरात जाणार आहेत. मात्र जलील यांचा हा स्टंट असून आधी म्हणत होते भगवा खाली खेचू, मग आता हे नाटक कशासाठी असा सवाल सेनेचे आमदार अंबादास दानवे यांनी जलील यांना विचारलाय आणि याच संदर्भात त्यांच्याशी बातचीत केली आमचे औरंगाबादचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम यांनी. औरंगाबादेत
गणपती विसर्जन शांततेत आहेत. लोक सगळे नियम पाळून जे आहे गणपती विसर्जन करताय. कुठेही गर्दी अजून तरी दिसलेली नाही. मात्र दुसऱ्या बाजूने इम्तियाज जलील मात्र मंदिर प्रवेश करण्यासाठी किंवा मंदिर उघडण्यासाठी आग्रही आहेत आणि आज ते दुपारी 2 वाजता खडकेश्वर मंदिरात जाऊन मंदिर उघडणार आहेत अशा पद्धतीची माहिती इम्तियाज जलील यांनी स्वतः दिलेली आहे. आणि याच विषयी बोलण्यासाठी माझ्यासोबत शिवसेनेचे आमदार अंबादास दानवे आहेत. दादा, काय म्हणाल, शांततेत सगळा उत्सव सुरू असताना इम्तियाज जलील 2 वाजता मंदिरात जाणार? सरकारने ज्या पद्धतीनं गाईडलाईन्स दिल्या त्या पद्धतीनं आम्ही विसर्जन केलेलं आहे. एकीकडे हिंदू अशा पद्धतीनं सामंजस्याने वागत असताना MIM पक्षाचे खासदार इथले इम्तियाज जलील अखंड तांडव करतात आणि करतात काय तर खडकेश्वर मंदिराला जाऊन 2 वाजता जाणार. खडकेश्वरचं मंदिर 12 ते 4 नेहमीच बंद असतं. त्याला माहिती नाही मंदिराचे रूल तिथल्या. 2 वाजता काही नसतं तिथं. 12 वाजता बंद होत असतं, 4 वाजता सुरू होत असतं. पण तो 2 वाजता जाणार आहे, काही हरकत नाही. हाच इम्तियाज जलील भगवा झेंडा खाली उतरेल, हिंदुत्व असं, या हिंदुत्वानी काय केलं अशा पद्धतीनं गोष्टी करताना आता खोट्या गोष्टी, खोटा एक स्टंटबाजी करून मंदिराच्या पुजाऱ्याला निवेदन देणार आहे. म्हणजे हे राजकीय स्टंटच आहे. हा राजकीय स्टंट आहे. आज इम्तियाज जलील जे करतात ही स्टंटबाजी करत आहेत. मला असं वाटतं ज्यावेळेस सरकारचे योग्य पद्धतीनं आदेश येतील त्यावेळेस या आदेशाचं योग्य तंतोतंत पालन करून हे मंदिर मोठ्या धूमधडक्यात, एवढा श्रावण असून आम्ही या मंदिराचं उघडा आग्रह नाही केला. श्रावणाचं तर आमचं एक खऱ्या अर्थानं पण ते उद्या मस्जिदही उघडायला जाणार आहेत, त्यावेळेस तुम्ही काय म्हणाल मस्जिद उघडायला गेल्यानंतर? हे पहा, त्यांनी सरकारच्या नियमाचं लोकशाही पद्धतीनं तुम्ही निवडून आलेला असाल, तुम्ही लोकशाहीविषयी फार बोलता, तर मला असं वाटतं लोकशाही पद्धतीनं सरकारने जे काही निर्णय घेतलेले आहे त्याचं तंतोतंत पालन, जबाबदारी त्यांची सुद्धा आहे. ते खासदार म्हणून स्वतःला म्हणवतात, तर खासदाराची जबाबदारी असते जे काही सरकारने दिलेले नियम आहे त्याचं तंतोतंत पालन केलं पाहिजे. निश्चितच या ठिकाणी आपण बघितलं इम्तियाज जलील 2 वाजता खडकेश्वर मंदिरात जाणार. मात्र ही निव्वळ राजकीय स्टंटबाजी आहे असं वक्तव्य अंबादास दानवे यांनी केलं. सुधीर जाधवसह सिद्धार्थ गुदाम, न्यूज 18 लोकमत, औरंगाबाद. आणि यानंतर आता आपण बघणार आहोत गणेश विसर्जनासंदर्भातल्या महत्त्वाच्या बातम्या. सुरुवातीला बातमी आहे पुण्यातून. पुण्यातील मानाचा पहिला गणपती कसबा गणपतीचं विसर्जन करण्यात आलंय. यावर्षी मिरवणुका, ढोल ताशांचा गजर, रांगोळ्यांच्या पायघड्या हे काहीही दिसत नाहीये, तर मंडपातच अगदी साधेपणानं विसर्जन करण्यात आलंय. तर ही 2 दृश्य आपण पाहतोय, कसबा गणपती आणि मानाचा दुसरा गणपती तांबडी जोगेश्वरी या बाप्पाचं देखील या ठिकाणी विसर्जन झालेलं आहे. दरवर्षीचा जो थाट असतो बाप्पाच्या मिरवणुकीचा, गणेश विसर्जनाचा, तो काही औरच असतो. जगभरातले गणेश भक्त या ठिकाणी येत असतात खास आपला हा सोहळा पाहण्यासाठी. मात्र यंदा कोरोनाच्या संकटामुळे जी नियमावली आखून दिलेली आहे प्रशासनानं, त्या नियमावलींचा आदर राखत, पालन करत गणेश मंडळं देखील पुढाकार घेत आहेत आणि सर्व सुरक्षेचा उपाय म्हणून या ठिकाणी अशा पद्धतीनं अगदी साधेपणानं पुण्यातल्या मानाच्या गणपतींच्या विसर्जन सोहळ्याला सुरुवात झालेली आहे. कसबा गणपती आणि दुसरा मानाचा गणपती तांबडी जोगेश्वरी यांचं काही वेळापूर्वीच या ठिकाणी विसर्जन करण्यात आलेलं आहे. ज्या ठिकाणी मंडप उभारण्यात आला होता त्या मंडपातच गणेश मंडळातील कार्यकर्त्यांनी गणेश मूर्तीचं विसर्जन केलं. दरवर्षी मिरवणुका म्हणजे मोठं आकर्षण असतं, ढोल ताशांचा गजर असतो, तरुणांमध्ये एक मोठा उत्साह असतो, रांगोळ्यांच्या पायघड्या असतात, जिकडे तिकडे ढोल ताशांचा गजर असतो. मात्र यंदा काहीसा वेगळा असा गणेशोत्सव साजरा झालेला आहे आणि आता 10 दिवसांच्या मुक्कामानंतर आज बाप्पाला निरोप दिला जातो. पुण्यानंतर येऊयात मुंबईला. मुंबईमध्ये गिरगाव चौपाटीवरही सर्वाधिक गणेश मूर्तींचं विसर्जन केलं जातं. यंदा मात्र घरगुती गणेश मूर्ती विसर्जन हे कृत्रिम तलावांमध्ये करण्याचं आवाहन पालिकेनं केलं आहे. गिरगाव चौपाटीहून विसर्जन तयारीचा याच संदर्भातला आढावा घेतला आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी यांनी. आज गणपती बाप्पाचं विसर्जन आहे. त्या अनुषंगाने मुंबईत वेगवेगळ्या ठिकाणी सार्वजनिक आणि घरगुती गणेश बाप्पाचं विसर्जन केलं जात आहे. अत्यंत भावपूर्ण वातावरणातून बाप्पाला निरोप दिला जाणार आहे. तत्पूर्वीची ही दृश्य आपण गिरगाव चौपाटी येथील पाहत आहात.
पोलीस बंदोबस्त प्रचंड लावण्यात आलेला आहे आणि जे घरगुती गणेश बाप्पा आहेत त्यांना इथे एकतर मुळात कृत्रिम तलावामध्ये विसर्जन करावं अशा स्वरूपाचं आव्हान करण्यात आलेलं आहे, अन्यथा जे गणपती विसर्जन करायला येतील अशा मंडळांबरोबर फक्त 2 ते 3 लोकांना किंवा घरगुती जे लोक येतील त्यांना आत सोडलं जाणार आहे. आत विसर्जनासाठी त्यांना जाता येणार नाही. या महापालिकेचे कर्मचारी सुरक्षा रक्षक इथून जे आहेत ते आत जातील. तत्पूर्वी मुंबईतल्या पूर्ण यंत्रणा इथे सज्ज झालेल्या आहेत. आपणास माहीत आहे की गिरगाव चौपाटी हे मुंबईतलं सगळ्यात मोठी चौपाटी आहे की जिथे गणपती बाप्पाचं विसर्जन केलं जातं. यंदा मात्र सार्वजनिक मिरवणुका नाही आहेत, यामुळे तितकीशी गर्दी या ठिकाणी होणं दिसणार नाही. या गर्दी टाळावी अशा स्वरूपाचं आवाहन मुंबई पोलीस आणि मुंबई महापालिकेच्या वतीने करण्यात आलेलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप मोरेसह सागर कुलकर्णी, न्यूज 18 लोकमत, मुंबई. मुंबईनंतर जाऊयात नाशिकला. कोरोनाचं सावट यंदा गणेशोत्सवाच्या सर्व दिवसांमध्ये दिसून आलंय. ना आगमनाची जय्यत तयारी बघायला मिळाली, ना आता विसर्जन आहे आज, तर विसर्जनामध्येही मोठा थाटमाट नाहीये. आज बाप्पाला निरोप देतानाही ठळकपणे जाणवतंय. पालिकेच्या माध्यमातून नैसर्गिक ठिकाणांसह कृत्रिम हौद तयार करण्यात आले. मात्र पर्यावरणपूरक गणेश मूर्ती हे यंदाचे एक वैशिष्ट्य नक्कीच म्हणता येईल. त्यामुळे सर्व नियमांचं पालन करून यंदा गणेश मूर्तींचं विसर्जन होत आहे. आणि आता राजकीय वर्तुळातून महत्त्वाची बातमी आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची रोखठोक भूमिका सगळ्यांच्याच परिचयाची आहे. पण यावर्षी जानेवारीत त्यांच्या पक्षानं भगवा झेंडा हाती घेतल्यानं राज ठाकरेंच्या भूमिकेकडे सगळ्यांचंच लक्ष लागलं. राज यांची हिंदुत्ववादी भूमिका अधिक ठळक करणारा एक एक्सक्लुझिव्ह व्हिडिओ आता न्यूज 18 लोकमतच्या हाती लागलाय. काल राज ठाकरेंच्याच उपस्थितीत औरंगाबादमधील शिवसेनेच्या काही कार्यकर्त्यांनी मनसेत प्रवेश केलाय. जिल्हा अध्यक्ष सुहास दशरथे यांच्या माध्यमातून झालेल्या प्रवेश सोहळ्याप्रसंगी वेदमूर्ती ज्योतिषाचार्य अनंत पांडव गुरुजी यांनी राज ठाकरेंच्या उपस्थितीत शांतीपाठाचंही पठण केलं. त्यामुळे राज ठाकरेंची हिंदुत्वाची भूमिका अधिकच गडद झाल्याचं या ठिकाणी बघायला मिळतं. शतंभूयश्च शरदः शतात शतमानं भवति शतायुर्वै पुरुषः शतेन्द्रिय तायुरेवेन्द्रियं वीर्यमात्मन्धत्ते धर्मया प्रजया वृद्धिरस्तु. ओम भद्रं कुलकर्णी आपल्या सोबत आहेत. विवेक, हा जो व्हिडिओ या ठिकाणी आलेला आहे, नेमकी कोणती भूमिका राज ठाकरेंची यातून स्पष्ट होतीये? गेल्या या वर्षीच खरं तर जानेवारीमध्ये राज ठाकरे यांनी हिंदुत्वाची भूमिका घेतली. खरं तर ते म्हणतात की त्यांची पूर्वीपासूनची जी भूमिका होती त्यांनी भगवा झेंडा हाती घेतल्यामुळे राजकारणात देखील मनसे प्रखरपणे हिंदुत्वाची भूमिका घेणार हे स्पष्ट झालेलं आहे. आणि त्यांची हीच भूमिका ठळक करणारा, गडद करणारा एक व्हिडिओ आपल्याला जो हाती लागलेला आहे. पुण्यामध्ये काल राज ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये काही शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी जे औरंगाबादचे आहेत त्यांनी मनसेमध्ये प्रवेश केला. पवन संघटनेचे काही हिंदुत्ववादी कार्यकर्ते आहेत त्यांनी देखील मनसेमध्ये प्रवेश केला. आणि त्यावेळेस गुरुजी अनंत पांडव यांनी शांतीपाठाचं पठण राज ठाकरे यांच्या समोर केलं. खरं तर राज ठाकरे हे सिद्धिविनायक आणि इतर मंदिरांनाही वेळोवेळी भेट देत असतात. पण हा शांतीपाठाचा त्यांचा व्हिडिओ समोर आल्यामुळे त्यांची एक हिंदू जननायक जे मनसे पक्ष त्यांना सातत्यानं म्हणतंय ती भूमिका ठळक समोर येते असंच म्हणावं लागेल. अगदी विवेक, एकूणच आता पुढच्या म्हणजे भविष्य काळातल्या वाटचालीचा जर आपण मनसेचा विचार केला तर यातून नेमके काय अर्थ काढू शकतो? स्वाती, सगळ्यात महत्वाचं म्हणजे काल जे औरंगाबादमधल्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी मनसेत प्रवेश केला त्याला पार्श्वभूमी आहे औरंगाबाद महानगरपालिकेच्या निवडणुकीची. आणि औरंगाबाद महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी राज ठाकरे यांनी चांगला जोर लावलेला आहे. जेव्हा काही महिन्यांपूर्वी ते औरंगाबादमध्ये गेले होते तेव्हा तब्बल 3 तास त्यांचा तिथं रोड शो सुरू होता. औरंगाबादमध्ये खरं तर शिवसेनेची ताकद आहे, पण आपल्याला माहिती आहे की इम्तियाज जलील एमआयएमचे खासदार तिथे निवडून आलेले आहेत. त्यांनी चंद्रकांत खैरे यांचा पराभव तिथे केलेला आहे. त्यामुळे एक हिंदुत्वाची स्पेस औरंगाबादमध्ये आहे असं म्हटलं जात होतं. सातत्यानं औरंगाबादमध्ये हिंदुत्वाची भूमिका घेऊन शिवसेनेला यश मिळालेलं आहे. त्यामुळे ही प्रखर भूमिका घेतल्याशिवाय औरंगाबादमध्ये आणि औरंगाबादमुळे पर्यायानं मराठवाड्यामध्ये एक स्पेस तयार होईल, एक जागा मिळेल असं राज ठाकरे यांना वाटतं आहे. आणि म्हणूनच एक हिंदुत्वाचा भगवा झेंडा त्यांनी आपल्या हाती घेतलेला आहे आणि ती भूमिका अतिशय प्रखरपणे पुन्हा एकदा ते मांडतायत. विवेक, एकूणच मनसेच्या कार्यकर्त्यांशी या संदर्भात आपला संवाद झालाय का? त्यांच्या नेमक्या काय प्रतिक्रिया आहेत? या कार्यकर्त्यांचं म्हणणं होतं की खरं तर भारतीय जनता पक्षानं जसं हिंदुत्वाची भूमिका घेतलेली आहे तशीच भूमिका मनसेनं काही वर्षांपूर्वी घ्यायला हवी होती. कारण मराठवाड्यामध्ये हिंदुत्वाचा मुद्दा फार महत्वाचा असतो. औरंगाबादमधल्या बहुतेक सगळ्या निवडणुका या हिंदुत्वाच्या
भूमिकेवरच शिवसेनेने जिंकलेलं आहे आणि तोच भूमिका आपण घेतली पाहिजे असं अनेक वेळा कार्यकर्त्यांनी देखील सांगितलेलं होतं. आणि जेव्हा जानेवारीत राज ठाकरे यांनी हिंदुत्वाचा भगवा झेंडा हाती घेतला आणि त्यानंतर फेब्रुवारीच्या महिन्यामध्ये त्यांनी सीएला पाठिंबा देणारा एक मोर्चा काढला होता, त्यामुळे ही भूमिका घेतल्याचा आनंद या सगळ्या कार्यकर्त्यांना निश्चितपणे आहे. याचं कारण आहे की त्याचा राजकीय फायदा, थेट फायदा मनसेला होऊ शकतो हे त्यांना माहिती आहे आणि म्हणूनच हा हिंदुत्वाचा भगवा झेंडा मनसेने हाती घेतलाय असं बोललं जात आहे. अगदी. त्यामुळे या सगळ्याचा आता पक्ष म्हणून मनसेला नेमका काय फायदा होतो, राजकीय फायदा काय होतो हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे. धन्यवाद विवेक या सविस्तर माहितीसाठी. आणि राजकीय वर्तुळातल्या महत्त्वाच्या बातमीसह अगदी छोटासा ब्रेक घेऊन लगेचच परत येतो. बघत रहा न्यूज 18 लोकमत. ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आणि आता बातमी आहे नाशिकमधून गणेश विसर्जनासंदर्भातली. आपण पाहतोय कोरोनाचं सावट यंदा असल्यामुळे जितक्या साधेपणानं गणपती बाप्पाचं आगमन सगळ्यांनी केलेलं आहे गणेश भक्तांनी, तितक्याच साधेपणानं बाप्पाला आज निरोपही दिला जातोय. नाशिकमधली गणेश विसर्जनाची ही दृश्य आपण पाहतोय. तर एकूणच कोरोनाच्या पार्श्वभूमीवरती पालिका प्रशासनात देखील अशा पद्धतीनं कृत्रिम हौदांची व्यवस्था जी आहे ती गणेश भक्तांना करून दिलेली आहे, जेणेकरून सोशल डिस्टन्स आणि कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठीची योग्य ती काळजी घेतली जाईल. प्रशांत बाग यांच्याकडे थेट नाशिकला जाणार आहोत. प्रशांत, कशा पद्धतीनं यंदाचा गणेश विसर्जनाचा सोहळा पार पडतोय? स्वाती, पुण्या मुंबईनंतर खरा मोठा उत्साह असतो तर तो नाशिकला. सगळ्यात मोठी मिरवणूक जास्त कालावधी चालणारी असते नाशिकला. प्रचंड मोठा उत्साह असतो. गंगा घाटावर तर जवळपास 1000 ढोल ताशांचा सहस्रनाद या ठिकाणी होत असतो. मानाचा गणपती, रविवार करंजाचा चांदीचा गणपती आता या ठिकाणी आपण आहोत. हा अत्यंत मानाचा गणपती ज्या ठिकाणी प्रचंड मोठी धूम या ठिकाणी असते, पण यंदा मात्र कोरोनाचं सावट आणि याच मानाच्या गणपतीचं विसर्जन हे सुद्धा आता या मंडपाच्या बाहेर तयार करण्यात आलेलं आहे. एका हौदावर होणार आहे. मंडळाचे सगळे पदाधिकारी आहेत. प्रचंड मोठा उत्साह खरं तर गणेशोत्सवाच्या कालावधीमध्ये असतो. अनेक वेगवेगळे उपक्रम राबवणारं मंडळ म्हणूनही ओळखलं जातं. काय सांगाल? चांदीचा गणपती हा मानाचा पहिला गणपती आहे नाशिकचा. मंडळाला यंदा 102 वर्ष चालू आहे आणि आपली चांदीच्या गणपतीची मूर्ती ही 251 किलोची आहे. आणि आपण या कोरोनाच्या सगळं सावट असल्यामुळे या वर्षीचा थोडा उत्साह कमी करण्यात आलेला आहे आपला. नक्कीच कमी करण्यात आला. आणखी एक तुम्ही मंडप तयार केला आणि त्यातच विसर्जन करणार आहात. काय सांगशील? बाहेरच विसर्जन करणार. आपण बघतोय की चांदीचा गणपती जवळपास त्यांनी सांगितलं की 102 वर्षांची परंपरा या ठिकाणी आहे. कार्यकर्त्यांचा मोठा उत्साह या ठिकाणी कायम असतो. 251 किलोची चांदीची मूर्ती, पुरातन नाशिकची ओळख असणारा हा भाग आणि रविवार करंजा या भागामध्ये सगळ्या युवा कार्यकर्त्यांचा प्रचंड मोठा उत्साह या ठिकाणी कायम असतो. यंदा तुम्ही मंडपामध्ये एक विसर्जन करताय मिरवणुकीचं, या गणेशाचं, काय सांगता? यावर्षी कसं दरवर्षीप्रमाणे आमचा एक मोठा देखावा असायचा इथे, पण कोरोना संकटामुळे ह्यावर्षी तसं काही करता नाही येणार आहे. म्हणून आम्ही साध्या पद्धतीने एकदम मंदिरामध्येच आम्ही बाप्पाला बसून इथेच रोज आरती आणि पूजा करायचो आणि गणपती बाप्पाकडे मागणं केलं की हा कोरोना लवकर लोकांमधून दूर जाऊ दे आणि जाताना कोरोनाला घेऊन जाऊन दे आणि परत सगळं सुरळीत होऊ दे. आपण बघतोय की ही मनोकामना सगळ्यांची महत्त्वाची आहे. भक्तांच्या माध्यमातून देवाला, गणपती बाप्पाला जोगवा हाच मागितला जातोय की बाप्पा साकडं हेच आहे की या कोरोना महामारीपासून मुक्तता दे. पण एक मात्र सगळ्यात महत्त्वाचं नक्कीच म्हणता येईल स्वाती की शाडू मातीच्या गणेश मूर्तींचा सगळ्यात मोठा उपयोग यंदाच्या गणेशोत्सवात झाला. कोणताही गाजावाजा नसला, मिरवणुका नसल्या, तरीही श्री गणेश बाप्पाला निरोप देताना प्रत्येकाचं अंतःकरण जड आहे. स्वाती, अगदी प्रशांत, नियमांचं पालन करून गणेश भक्त आपल्या बाप्पाला निरोप देताना बघायला मिळतंय. नाशिकमधला हा उत्साह आमच्यापर्यंत पोहोचवला त्यासाठी धन्यवाद. तर गणेश विसर्जनाचा हा सोहळा असाच आपल्यापर्यंत पोहोचवत राहणार आहोत. तूर्त या बुलेटिनमध्ये वेळ झाली तेच थांबण्याची. ताज्या अपडेटसह लगेच पुढच्या बुलेटिनमध्ये भेटतोय. बघत रहा न्यूज 18 लोकमत.